today start with science as a chapter 9 motion and types of motion. Motion means गती and types of motion mean गतीचे प्रकार. मोशन कशाला म्हणलं जातं, कशा प्रकारे त्याची गती असते आणि गतीचे कुठले प्रकार आहेत टाइप्स ऑफ मोशन ते आज पाहणार आहोत. खाली ऑब्झर्वेशनवरून तुम्ही सांगू शकता. बघा, टाइप ऑब्झर्व अँड डिस्कस. काय करा, निरीक्षण करा, चर्चा करा. खाली काही इमेजेस दिलेत ते बघा. ऑब्जेक्ट इन मोशन, गतीच्या वस्तू. बघा, पहिल्यामध्ये काय करतोय, बॉय इज अ फुटबॉल किकिंग, म्हणजे तो काय करतोय, फुटबॉलला एक प्रकारची गती देतोय किक मारून, बरोबर आहे का. परत दुसऱ्या ह्याच्यात टॉप इन अ सर्क्युलर मोशन, म्हणजे त्याला एक प्रकारची काय गती दिसून येते. कशाला, टॉपला. टॉप मीन्स काय, भवरा. भवराची एक विशिष्ट गती आहे, हा वेगळ्या टाईपमध्ये येतो. परत थर्डमध्ये बघा, तो बॉल काय करतोय, वरती फेकतोय, फॉलिंग ऑन. पण आणि काय करतोय, फॉल डाऊन. अप अँड डाऊन म्हणजे वरती जाण्याची गती आणि खाली येण्याची गती, हा सुद्धा काय वेगळा प्रकार आहे. नंतर एरोप्लेन, एरोप्लेनची वेगळी गती आहे. परत कुंभार एक सर्क्युलर मोशनमध्ये काय बनवतोय, मड बनवतोय. मडपासून काय कुंभार काय करतोय, त्या सर्क्युलर मोशनमध्ये मडकी बनवतोय, बरोबर आहे का, मातीपासून. म्हणजे ह्यात काय दिसून येतं, वेगवेगळे आपल्याला गती दिसून येतात आणि त्या गतीचे आपल्याला वेगवेगळे प्रकार सुद्धा दिसून येतात. बघा काय म्हटलं, इन अवर डे टू डे लाईफ, म्हणजे दिवसाचे म्हणजे दररोज आपण वापरत असतो जे लाईफमध्ये. बघा, वी सी मेनी मुव्हिंग ऑब्जेक्ट, म्हणजे बरेचसे असे ऑब्जेक्ट आहेत. ऑब्जेक्ट म्हणजे कुठलीही वस्तू असेल, स्वतः असेल, एखादा बॉल असेल, भवरा असेल, एरोप्लेन असेल, नाहीतरी मडकं बनवणारा साचा असेल. म्हणजे काय असेल, मुव्हिंग ऑब्जेक्ट आर सेड टू ऑब्जेक्ट इन मोशन. ह्याला काय म्हटलं जातं, जे काय मूव्ह करतं. आपण सुद्धा मूव्ह झालो, फिरलो, म्हणजे आपल्यात एक प्रकारची गती निर्माण झाली. किंवा एखाद्या ऑब्जेक्टला, कुठल्याही वस्तूला आपण एक प्रकारची गती लावली किंवा ऊर्जा लावून एखादी म्हणजे जागा बदलली, दॅट मीन्स ऑफ दी मोशन. आणि डिस्कस विच इन अबव पिक्चर आर मोशन, व्हॉट डिफरन्स इन अ सीन देअर मोशन. म्हणजे हे जे काही वरती इमेज दिलेत, पिक्चर दिलेत, हे काय दिसून येतं तुम्हाला, प्रत्येक ऑब्जेक्टमध्ये जे जे मोशन आहे, वस्तूमध्ये काय दिसून येतं, गती वेगवेगळी दिसून येते. आणि व्हॉट डिफरन्स इन अ सीन देअर मोशन, म्हणजे ह्यात फरक काय दिसतात. प्रत्येक जे काही मोशन आहे, पहिल्यांदा किकिंग ऑन बॉल, सर्क्युलर अँड टॉप आणि अप अँड डाऊन दी बॉल, म्हणजे ह्याच्यात तुम्हाला काय फरक दिसून येतं हे त्यांनी विचारलं. म्हणजे प्रत्येक गती काय आहे, डिफरन्स वेगवेगळ्या दिसून येतात. कशामुळे, तर ज्या त्या ऑब्जेक्टनुसार दिसून येतं. नंतर बघा पॉइंट, मोशन. मोशन म्हणजे काय, गती. बघा, while waiting for a bus at a bus stop, other vehicle appear to be the state on a motion. On the other hand, when you are motion yourself, still object appear to be moving. बघा इथे काय एक्झाम्पल दिले. तुम्ही एखाद्या बस स्टॉपवर बसलेला आहात, बरोबर आहे का, आणि एखादी बस तुमच्या समोरून जाते, म्हणजे ती काय, त्या बसला एक प्रकारचं मोशन आहे. बघा, त्या कशाला गती आहे, त्या बसला मोशन आहे. आपण स्थिर आहोत एका जागेला. आणि दुसरं काय सांगितलंय, ऑन दी अदर हँड व्हेन यू आर दी मोशन युअर सेल्फ, आणि त्या आता बसमध्ये आपण बसलेला आहोत आणि बाहेरचं जे ऑब्जेक्ट आहे ते आपल्याला फिरल्यागत दिसतं. म्हणजे हे मोशन कुठलं घडतंय, जे आपण बसलेलं आहोत बसमध्ये, त्या बसला काय आहे, मोशन आहे. दोन प्रकारचं मोशन दिसून येतं, गती दिसून येते. एक, जेव्हा आपण बाहेर बसलो होतो, जेव्हा ती बस पुढून गेली, त्या बसला काय होती, मोशन होतं. जेव्हा आपण त्या बसमध्ये बसलो, पण आपल्याला बाहेरचं दिसतं मोशनमध्ये, पण ॲक्च्युअलमध्ये आपण कुठल्या पोझिशनमध्ये असतो, मोशनच्या. नंतर बघा, फॉर एक्झाम्पल, द ट्रीज आर सीन अ रन बॅकग्राऊंड व्हाईल यू सी ट्रॅव्हलिंग इन अ ट्रेन. म्हणजे ट्रेनमध्ये तुम्ही ट्रॅव्हलिंग करत असता, बॅकग्राऊंड, बरोबर आहे. बाहेरचं जे बॅकग्राऊंड आहे ते कसं दिसतं, बाहेरची साईड, की झाडे पळताना दिसतात फास्टमध्ये, बरोबर आहे का. म्हणजे आपल्याला काय वाटतं, ते मोशनमध्ये आहे, पण ॲक्च्युअलमध्ये कुणाला मोशन असतं, आपण एका मोशनमध्ये बसलेलो आहे, त्याच्यामुळे आपल्याला मोशन असतं. लक्ष देऊन बघा. नंतर बघा, इफ अन ऑब्जेक्ट इज अ सीन ऑब्झर्व्ड इन चेंजिंग प्लेस कंटिन्युअसली, दी ऑब्जेक्ट इज सेड टू बी मोशन. चेंज इन अ प्लेस अँड ऑब्जेक्ट इज कॉल्ड ॲज डिस्प्लेसमेंट. लक्षात ठेवा, डिस्प्लेसमेंटची व्याख्या विचारली जाते. विस्थापन म्हणजे काय, किंवा MCQलाही विचारलं जातं. बघा काय व्याख्या आहे, चेंज ऑफ प्लेस
ऑफ एन ऑब्जेक्ट, म्हणजे जागा बदलणे, एका ठिकाणून जी काही जागा बदलली किंवा स्थान बदलणे, त्या स्थान बदलण्यालाच काय म्हणलं जातं, विस्थापन. दॅट मीन्स ऑफ डिस्प्लेसमेंट. व्याख्या विचारली जाते, व्हॉट इज मीन बाय डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट कशाला म्हणलं जातं किंवा डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, एवढं सांगू शकता. चेंज ऑफ प्लेस ऑफ एन ऑब्जेक्ट, म्हणजे एका ठिकाणाहून स्थान बदलणे एवढं म्हणलं तरी चालेल, किंवा आपली जागा बदलणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. दॅट मीन्स ऑफ डिस्प्लेसमेंट. नंतर बघा, अन ऑब्जेक्ट इन मोशन कंटिन्युअसली अंडरगोज डिस्प्लेसमेंट, म्हणजे गतिमान वस्तूचे सतत काय होत असते, विस्थापन होत असते. म्हणजे गतिमान वस्तू, बॉल असेल, स्वतः असेल, एका विशिष्ट रनिंगमध्ये पळत असेल, कंटिन्युअसली चालू असेल अंडरगोज, त्याला काय म्हटलं जातं, डिस्प्लेसमेंट. आता नंतर बघा, मोशनची व्याख्या जी आपण पॉईंट बघतो, किंवा आपल्या पाठाचं नाव आहे पहिला पॉईंट कुठला आहे, ॲज अ मोशन. मोशनची व्याख्या काय, द कंटिन्युअस डिस्प्लेसमेंट ऑफ अन ऑब्जेक्ट, म्हणजे वस्तूचे ठराविक वेळेत एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी होत असलेले जे काही विस्थापन आहे, त्या विस्थापनाला काय म्हटलं जातं, गती म्हटलं जातं. साधी सोपी म्हणजे सतत जे काही विस्थापन होतं कशाचं, वस्तूचं, त्या वस्तूला काय म्हटलं जातं, मोशन, ॲज अ गती. नंतर बघा आता दुसरं पॉईंट, टाइप्स ऑफ मोशन. बघा, पहिला टाइप्स ऑफ मोशन, त्यातला पहिला लिनियर मोशन. लिनियर म्हणजे काय, रेषीय गती. रेषीय गती म्हणजे एका रेषेत सरळ जाणाऱ्या गतीला, त्याला कधी लिनियर मोशन असं म्हटलं जातं. बघा, उदाहरण दिल्या अगोदर, अ ट्रेन ऑन मूव्हिंग व्हेकल ऑन अ रेड मे ट्रॅव्हल अ स्ट्रेट लाईन ऑर इन अ सेम डायरेक्शन. बघा, एखादी ट्रेन असेल किंवा रस्त्यावरून येणारी वाहने असतील, ऑन अ रोड, मे ट्रॅव्हल इन अ स्ट्रेट लाईन, ते कसे जातात, ट्रॅव्हल कसे करतात, इन अ स्ट्रेट लाईन म्हणजे एका सरळ रेषेत, किंवा इन अ सेम डायरेक्शन, किंवा सारख्याच डायरेक्शन, म्हणजे त्यांचं डायरेक्शन बदललेलं आहे का, नाही, कुठल्याही अदर डायरेक्शन नाही आहे, फक्त एका सरळ रेषेत जाते. त्या ऑब्जेक्टला, म्हणजे त्या मोशनच्या ऑब्जेक्टला काय म्हटलं जातं, लिनियर मोशन. दिस मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट इज कॉल्ड ॲज लिनियर मोशन. लक्षात ठेवा, कुठलंही व्हेकल असेल किंवा ट्रेन असेल किंवा कुठलीही वस्तू असेल, लक्षात ठेवा, फक्त ती स्ट्रेट, किंवा वरून टाकणारा बॉल असेल, वरून खाली टाकला तो काय वाकडा तिकडे जाणार आहे का, नाही, कसा जाणार आहे, स्ट्रेटच जाणार आहे, बरोबर आहे का. त्या स्ट्रेट जाणाऱ्या गतीच्या ऑब्जेक्टला, वस्तूला काय म्हटलं जातं, रेषीय गती. दॅट मीन्स ऑफ लिनियर मोशन. An object in a linear motion shows displacement along a straight line. त्याचं विस्थापन कसं होतं, एका सरळ रेषेत होतं त्या ऑब्जेक्टचं, कुठल्या, रेषीय गतीच्या. बघा, यू स्टँड ऑन अ चेअर, तुम्ही कशावर स्टँड व्हा, चेअरवरती, आणि रिलीज अ बॉल युअर हँड, आणि तुमच्या हातातून बॉल टाका. करून पाहू शकता, साधा सोपा ॲक्टिव्हिटी आहे. बघा, इट फॉल्स टू अ फ्लोअर, तुमच्या काय, फ्लोअरवरती फॉल करायचं म्हणजे फेकायचं खाली. बघा, व्हॉट डू यू कन्क्लूड फ्रॉम दिस, त्याच्यावर तुम्हाला काय निष्कर्ष मिळतो, काय निष्कर्ष मिळेल, की जो बॉल आहे तो काय जाईल, ॲज अ स्ट्रेट लाईन ऑफ एन ऑब्जेक्ट. तो काय ऑब्जेक्ट किंवा बॉल आहे तो कसा जाईल, स्ट्रेट लाईन, एका रेषेत गेलेला दिसून येतो. त्या एका रेषेत जाणे म्हणजेच काय, ॲज अ लिनियर मोशन, लक्षात ठेवा. बघा, नंतर त्याचे एक्झाम्पल आहेत, कम्पेअर दी मोशन ऑफ सोल्जर ऑन अ परेड ऑन गर्ल कमिंग डाऊन अ स्लाइड. बघा, ही काय एक्झाम्पल आहेत कशाची, लिनियर मोशनची, ॲज अ सोल्जर ऑन अ परेड, आणि कुठली, गर्ल ऑन अ डाऊन ऑन स्लाइड, म्हणजे घसरगुंडवर घसरणारी मुलगी, आणि परेड म्हणजे सैनिक, जे काही सैनिकांची संचलन आहे ते संचलन, ते कशात येतं, ॲज अ स्ट्रेट लाईनमध्ये किंवा लिनियर मोशनमध्ये येतं. बघा, दी मोशन ऑफ एन सोल्जर इन अ परेड इन दी सेम, त्यांचं परेड कसं असतं, ॲज अ सेम मोशनमध्ये असतं आणि स्ट्रेट असतं, डज नॉट एनी मूव्हिंग अलॉंग. बघा, नंतर ड्युरिंग दी पिरियड नॉट इवन अ स्ट्रेट डिफरन्स इज सीन, however the motion of girl coming down the slot does not appear to the uniform. ह्या परेडमध्ये आपण सांगितलं, त्यांनी काय सांगितलं, कुठलाही डिफरन्स दिसून येत नाही. ड्युरिंग द पिरियड
डो नॉट स्लाइड डिफरन्स इज सीन, ह्याच्यामध्ये कुठलाही डिफरन्स दिसत नाही. पण हॉवेवर दी मोशन ऑफ दी गर्ल कमिंग डाऊन दी स्लाइड डज नॉट अपियर टू युनिफॉर्म. पण जेव्हा एखादी जी मुलगी आहे ती घसरगुंडीवरनं काय होते, खाली सरकते ती लिनियर मोशनमध्ये येतं का असं त्यांनी विचारले. तर नाही येत, कारण त्यांची गती काय होते, कमी म्हणजे वाढत जाते किंवा कमी होत जाते. थोडीशी कमी होते, परत खाली येताना थोडी वाढत जाते. म्हणजे ह्यात काय दिसून येतो, डिफरन्स दिसून येतो. कशामध्ये, द गर्ल कमिंग डाऊन ऑन दी स्लाइड डज नॉट अपियर दी युनिफॉर्म. द गर्ल कम दी फास्टर अँड फास्टर, तिथून ती काय खाली जाताना फास्टर अँड फास्टर, अगोदर स्लो असतो, परत ती फास्टर होत जाते आणि पुढं तर जाऊन ती डिक्रीज होते, म्हणजे कमी होतोय रेट. द स्पीड ऑफ दी हर मोशन गोज ऑन इन्क्रीजिंग कंटिन्युअसली. म्हणजे इथं गतीची काय होत दिसून येते, सतत वाढ झालेली दिसून येते. कंटिन्युअसली इन्क्रीज म्हणजे काय, वाढत जाणे. नंतर बघा, द मोशन ऑफ दी मार्चिंग सोल्जर दी युनिफॉर्म लिनियर मोशन. पण जे काही मार्चिंग करणारे किंवा परेड करणारे जे काही सोल्जर आहे ते कशामध्ये येतात, युनिफॉर्म लिनियर मोशन. म्हणजे त्यांची गती कशी आहे, एक समान गती आहे. तिथं गतीत काही बदल झालाय का, नाही. त्याच्यामुळे ते युनिफॉर्म लिनियर मोशनमध्ये येतात. बिकॉज दी मोशन नो चेंज इज सीन, त्यांच्या मोशनमध्ये गतीमध्ये कोणताही बदल झालेला दिसून येत नाही. नंतर बघा, अदर हँडला आपण बघितलं, द मोशन ऑफ दी गर्ल कमिंग डाऊन दी स्लाइड. जेव्हा एखादी गर्ल एका सरळ रेषेत जाते, बरोबर आहे का, एका सरळ रेषेत जाते, पण तिची गती जी मोशन आहे त्याच्यात काय होतं, चेंज होते. त्याच्यामुळे ती नॉन युनिफॉर्म लिनियर मोशनमध्ये येते. नॉन युनिफॉर्म म्हणजे नेक समान किंवा असमान रेषीय गती. दीज आर टू मेन टाइप्स ऑफ लिनियर मोशन. म्हणजे हे रेषीय गतीचे दोन प्रकार. टाइप्स ऑफ मोशनमध्ये बघितलं काय आलं, पहिलं लिनियर मोशन आलं. ते लिनियर मोशनमध्ये टू मेन टाइप्स आहेत. कुठले, युनिफॉर्म लिनियर मोशन आणि नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. आता बघा त्याची डेफिनेशन आहे नॉन युनिफॉर्म लिनियर मोशनची. बघा काय आहे, युनिफॉर्मची बघा अगोदर. युनिफॉर्म लिनियर मोशन व्हेन दी डिस्टन्स ट्रॅव्हल्स बाय अन ऑब्जेक्ट अलॉंग अ स्ट्रेट लाईन इन अ युनिट टाइम इज कंटिन्युअसली दी सेम. दी मोशन इज कॉल्ड ॲज युनिफॉर्म लिनियर मोशन. म्हणजे काय बघा, एकक कालावधीत म्हणजे ठराविक जो काही टाइम आहे त्या टाईममध्ये त्यानं जे डिस्टन्स आहे योग्य सरळ रेषेत जे काही सतत एका सारख्या टाईममध्ये जे काही त्यानं पार केले जे अंतर आहे त्या अंतराला काय म्हटलं जातं, रेषीय एकसमान गती. नंतर बघा, नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन when the distance traversed by an object along a straight line in a unit time keeps on changing. इथं काय होतंय, टाइम चेंज होतोय, स्ट्रेट लाईन मध्ये जातंय, पण काय होतंय, डिस्टन्स ट्रॅव्हल्स करताना त्या युनिट टाइम मध्ये चेंज होतोय, म्हणून त्या गतीला काय म्हटलं जातं, नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. नंतर बघा दुसरा टाइप्स ऑफ मोशन मधला नॉन लिनियर मोशन, नैक रेषीय मोशन म्हणजे गती. बघा त्याच्या अगोदर व्याख्या दिली आहे, द मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट दॅट डज नॉट मूव्ह अ स्ट्रेट लाईन इज कॉल्ड. तिथे काय होतं, लिनियरमध्ये स्ट्रेट लाईन होतं, इथं नॉट मूव्ह अ स्ट्रेट लाईन म्हणजे एका सरळ रेषेत जात नाही, त्या गतीला काय म्हटलं जातं, नॉन लिनियर मोशन. सेम तशीच आहे, फक्त तिथं नॉट मूव्ह घातलाय शब्द. बघा नंतर नॉन लिनियर मोशन मे बी इन दी फॉलोइंग टाइप्स. मग काय टाइप्स किंवा एक्झाम्पल दिलेत. व्हाईट काइंड ऑफ मुवमेंट डज नॉट अ स्विंग इन अ पार्क शो. स्विंग म्हणजे काय, झोका, म्हणजे झोक्याची हालचाल कशी होते त्याची गती तू बघितलं, कधी वाढली जाते, आपण ज्या पद्धतीने घेतो एकदा वाढला जातो, कमी होतो, आणि ती कशीही जाते, एका सरळ रेषेत जातो का झोका तो. स्विंग डू नॉट ॲज अ मूव्ह इन अ स्ट्रेट लाईन, हे आन्सर सांगू शकता. नंतर बघा द स्विंग, हे लिहून काढा सर्व जे काही प्रश्न आहे ते म्हणजे समजले जातात वहीत. द स्विंग ऑलवेज कम्स बॅक फ्रॉम वन एंड टू दी अदर एंड. ती स्विंग कशी जाते, कम्स बॅक फ्रॉम वन एंड टू अदर एंड, एका टोकाकडून परत दुसऱ्या टोकाकडे होते. नंतर बघा इट टेक्स अबाउट सेम टाइम इफ ईच स्विंग इन आसुलेशन. पण त्याचं काय होतं, आसुलेशन होतं. साधारणपणे काय होतं, त्यांना सारखाच वेळ लागतो का, नाही,
म्हणजे ती काय होते, आंदोलित गती प्राप्त होते तिथं स्विंगला, स्विंग ऑर ऑसिलेशन. त्यालाच काय म्हटलं जातं बघा, द मुवमेंट ऑफ अन स्विंग. जी काही मुवमेंट आहे स्विंगची, त्या स्विंगला काय म्हटलं जातं, ऑसिलेटरी मोशन. त्या गतीला आंदोलित गती म्हणले. हे एक्झाम्पल विचारलं जातं बघा. सिमिलरली द मुवमेंट ऑफ दी पेंडुलम ऑफ अ क्लॉक. तुम्ही क्लॉक मधलं जर पेंडुलम बघितलं, जो मधला काटा आहे, जो क्लॉकचा मधला भाग एका विशिष्ट मोशन मध्ये जातो, त्याला पेंडुलमच्या फिरण्याला काय म्हणलं जातं, नॉन लिनियर किंवा ऑसिलेटरी मोशन असं म्हणलं जातं. म्हणजे खालून वर फिरतो बघा, ज्याप्रमाणे एखादा झोपाळा फिरतो, झोका फिरतो, स्विंग फिरतो, त्याप्रमाणे. अजून एक्झाम्पल बघा, द विंग्स ऑन बर्ड. जे बर्डचे विंग्स आहेत, पंख आहेत, ते खाली वर फडफडतात, त्याला ऑसिलेटरी मोशन असं म्हटलं जातं. नंतर बघा, द निडल ऑफ सिविंग मशीन. मशीन जी म्हणजे जी काही निडल आहे ती सुद्धा एका ऑसिलेटरी मोशनमध्ये खालीवर फिरते. द व्हायब्रेटिंग डायफ्रॅग्रॅम ऑफ अ तबला. तबल्याचं जे व्हायब्रेट होतं, डायफ्रॅग्रॅम होतं, ते सुद्धा ऑसिलेटरी मोशनमध्ये येतं. नंतर ड्रम्स आर ऑल्सो एक्झाम्पल ऑफ ऑसिलेटरी मोशन. ही सर्व एक्झाम्पल कशाचे, ऑसिलेटरी मोशनची आहेत. बघा त्याचं व्याख्या बघा, द मोशन ऑफ अ बॉडी इज अ ऑसिलेटिंग दॅट स्विंग बॅक अँड फोर्थ. म्हणजे एका पोझिशनमध्ये जाणं, परत हाय त्या पोझिशनमध्ये येणं, बघा त्याला आंदोलित गती असं म्हटलं जातं. बघा, आंदोलनामुळे प्राप्त होणाऱ्या गतीला, दॅट मीन्स ऑफ द मोशन ऑफ अन बॉडी इज अन ऑसिलेटिंग दॅट इज स्विंग बॅक अँड फोर्थ इज कॉल्ड ऑसिलेटरी मोशन. नंतर बघा, ऑब्झर्व अँड डिस्कस. बघा इथं काही दिलेत मोशनचेच टाइप्स आहेत बघा. नंतर सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशनची बघा व्याख्या काय आहे, द मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट अलॉंग अ सर्क्युलर पाथ इज कॉल्ड सर्क्युलर मोशन. हे लक्षात ठेवा, सगळे कशाचे प्रकार आहेत, नैक रेषीय चे प्रकार आहेत. पहिला कुठला झाला, ऑसिलेटरी मोशन झाला, त्यातला आता सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन म्हणजे काय, एका गोलाकार गतीमध्ये जी का कोणतीही वस्तू असेल ती फिरत असेल, ते फिरणाऱ्या वस्तूला, उदाहरणार्थ फॅन असेल किंवा आकाश पाळणा असेल, आपण बघतो मेरी गोल्ड ॲज अ कम्प्लीट टीचर अराउंड अ सर्क्युलर रूट, किंवा जो काही क्लॉकमधला काटा आहे जो सर्क्युलरमध्ये फिरतो, त्या सर्क्युलरला मध्ये फिरणाऱ्या पाथलाच काय म्हणलं जातं, ॲज अ सर्क्युलर मोशन म्हणलं जातं. बघा ही व्याख्या झाली, द मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट सर्क्युलर पाथ इज कॉल्ड अ सर्क्युलर मोशन. एक्झाम्पल बघा, द हँड्स ऑफ क्लॉक. हातामधलं घड्याळ मूव्ह इन अ सर्क्युलर मॅनर. सिमिलरली अ फॅन, गिनॅट, व्हील. म्हणजे जे काही व्हील आहेत, चाक आहेत ते. मेरी गोल्ड राऊंड, आकाश पाळणा. कंप्लीट इच राऊंड अ सर्क्युलर रूट. म्हणजे त्याचा एक जो पाथ कंप्लीट होतो कसा सर्क्युलरमध्ये, त्यालाच सर्क्युलर मोशन म्हटलं जातं. इन अवर डे टू डे लाईफ वी कम अक्रॉस मेनी एक्झाम्पल ऑफ अन ऑब्जेक्ट दॅट ट्रेस इन अ सर्क्युलर पाथ. विच अदर एक्झाम्पल ऑफ सर्क्युलर मोशन कॅन यू गिव्ह. अजून तुम्हाला एक्झाम्पल माहिती असतील तर लिहू शकता, जी सर्क्युलरची आहेत. आता नेक्स्ट मोशन बघा, कशातला, नॉन युनिफॉर्म मधला पिरियडिक मोशन. बघा, दी मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट विच पासेस थ्रू अ सर्टन पॉइंट अगेन अँड अगेन आफ्टर अ फिक्स पिरियड इज कॉल्ड एज पिरियडिक मोशन. पिरियडिक मोशन म्हणजे काय, नियतकालीन गती. म्हणजे एखादा जो बिंदू आहे त्याच्यातून सतत फिरत जाणं, ते फिरण्याच्या गतीला काय म्हटलं जातं, पिरियडिक मोशन. बघा इथे एक्झाम्पल दिले, ही दिसते 8च्या चिन्हातून आहे, पण जो मधला जो पॉइंट आहे त्या मधल्या पॉइंट मधून ती सर्क्युलर म्हणजे फिक्स्ड पिरियड मध्ये ती फिरत आहे. बरोबर आहे का, एखाद्या गतीमध्ये फिरते पण त्याचा एक फिक्स्ड पिरियड आहे, त्या पॉइंट मधून जाते सर्टन मध्यभागी, त्यालाच काय म्हणलं जातं, पिरियडिक मोशन. बघा एक्झाम्पल, वी सी इन दिस एक्झाम्पल ऑफ ऑसिलेटरी मोशन अँड सर्क्युलर मोशन. जी काही एक्झाम्पल आता बघितली आपण ऑसिलेटरीची आंदोलित गतीची आणि
गोलाकार सर्क्युलर मोशनची, दॅट दी सम ऑब्जेक्ट कंप्लीट वन राऊंड, ते एका राऊंडमध्ये कंप्लीट होतात किंवा ते ऑसिलेशन होतात इन अ फिक्स पिरियड, एका टाइम पिरियडमध्ये. पण ती जे बिंदू आहे त्याच्या ठराविक बिंदूतून ती सतत पास होत असतं हे दिसून येतं. बघा, अ मिनिट हँड ऑफ क्लॉक कंप्लीट अ राऊंड इन एक्झॅक्टली 60 मिनिट. एखादा मिनिट कंप्लीट होण्यासाठी म्हणजे 60 मिनिटात तो कंप्लीट करतो, बरोबर आहे, एव्हरी टाइम. बाहेर दी मेरीगोल्ड राऊंड म्हणजे जो जो त्या मध्यबिंदू आहे त्या मध्यबिंदूलाच पिरियडिक मोशन म्हणतात. एव्हरी पिरियड टाइम सच अ मोशन इज कॉल्ड एज पिरियडिक मोशन. आता नंतर बघा नॉन युनिफॉर्मचं अजून एखादं एक्झाम्पल. पुढचा रँडम मोशन. रँडम मोशन म्हणजे काय? यादृच्छिक गती. हा शेवटचा पॉईंट आहे मोशनमधला. नंतर बघा काय सांगितलंय व्याख्या. द मोशन दॅट चेंज इट्स डायरेक्शन अँड स्पीड कंटिन्युअसली इज कॉल्ड एज रँडम मोशन. हे मोशन कसं असतं, ह्याचं कुठलंही डायरेक्शन असतं ते डायरेक्शन काय होतं सतत चेंज होतं आणि स्पीडसुद्धा काय होतं कंटिन्युअसली. स्पीडसुद्धा ते चेंज होतं. डायरेक्शन अँड स्पीड कंटिन्युअसली चेंजेस ऑफ दी मोशन इज कॉल्ड एज रँडम मोशन. उदाहरणार्थ तुम्ही बटरफ्लायज घेऊ शकता. बटरफ्लाय काय होतं, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी ज्या पद्धतीने त्याच्या ठराविक गतीमध्ये फिरतं किंवा एखादा रबरी बॉल खाली टाकलाय त्याच्या विशिष्ट गतीमध्ये ते जात असतं, म्हणजे रँडम, त्यालाच रँडम मोशन असं म्हटलं जातं. बघा अजून एक डेफिनेशन आहे खाली. अगोदर पॉईंट बघा कॅन यू टेल मधला. व्हाईल चेंजिंग अ बटरफ्लाय इन अ गार्डन डू यू रन अलॉंग अ डेफिनाइट पाथ ऑर दी सेम डायरेक्शन ऑल दी टाइम. म्हणजे जे काही गार्डनमधलं बटरफ्लाय आहे तुम्हाला ते सारख्याच पाथमध्ये फिरलेलं दिसतं किंवा सारख्याच दिशेने गेलेलं दिसतं का एक्झॅक्टली? नॉट रिअली. म्हणजे एका डायरेक्शनमध्ये जात नाही, ते सतत बदलत असतं. अ बटरफ्लाय कंटिन्युअसली फ्लाईट अवर वन फ्लावर टू अनादर. काय करतं बटरफ्लाय? एका झाडावरून दुसऱ्या फुलावर रस शोधण्यासाठी ते फिरत असतं, बरोबर आहे का? देअर इज अ नो डेफिनाइट डायरेक्शन टू दी मोशन. त्याला कुठलंही डेफिनाइट डायरेक्शन नाही. त्यालाच काय म्हटलं जातं? रँडम. म्हणजे दोन्हीपैकी कोणतीही लिहू शकता. पहिली कुठली सांगितली? द मोशन दॅट चेंज इट्स अ डायरेक्शन अँड स्पीड कंटिन्युअसली इज कॉल्ड रँडम मोशन. आणि इथं कुठली दिली आहे? देअर इज नो डेफिनाइट डायरेक्शन ऑफ टू दी मोशन सच मोशन इज कॉल्ड एज रँडम मोशन. नंतर बघा दी मोशन ऑफ दी प्लेयर्स इन अ गेम ऑन फुटबॉल. फुटबॉलमध्ये जी काही प्लेयर्स आहेत ते गेम खेळत असतात. ऑल्सो दिस टाईप त्यांचं ते सुद्धा कशात येतात? रँडम मोशनमध्ये येतात. दी मोशन ऑफ अँड क्रॅवलिंग बेबी ऑन वंडरिंग ॲनिमल्स इन अ रँडम मोशन. रांगणारे बाळ असेल किंवा भटकी जनावरे असतील ती कशामध्ये येतात? रँडम मोशन म्हणजे यादृच्छिक गतीमध्ये येतात. नंतर बघा स्पीड. हा असाच पॉईंट दिलेला आहे आणि ह्याचा पुढला पॉईंट पुढल्या वर्षी असेल, त्यामुळे ह्याची डेफिनेशन आणि फॉर्म्युला व्यवस्थित करा. बघा इथं फॉर्म्युला काय दिलाय? द डिस्टन्स ट्रॅव्हल्स बाय अन ऑब्जेक्ट इन अ युनिट टाइम इज कॉल्ड एज स्पीड ऑफ दी ऑब्जेक्ट. एकक कालावधीत वस्तूने पार केलेल्या अंतरास काय म्हणलं जातं? त्या वस्तूची चाल अशी म्हणली जाते. आणि फॉर्म्युला बघा काय? स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स ट्रॅव्हल्स्ड डिवायडेड बाय टाइम रिक्वायर्ड फॉर ट्रॅव्हलिंग दी डिस्टन्स. हा काय फॉर्म्युला आहे आणि त्याचं फॉर्म्युलाचं युनिट काय आहे बघा? युनिट ऑफ स्पीड किलोमीटर पर आवर आणि मीटर पर सेकंड. हे फक्त का दिले केशरीमध्ये? हा तुम्हाला पुढल्या वर्षी ह्याचा पुढचा पॉईंट आणि हा स्पीडची व्याख्या आणि फॉर्म्युला तुम्हाला पुढल्या वर्षी म्हणजे थोड्या आठवड्यामध्ये विचारलं जातं. हे जे एक्झाम्पल बघा. अ बस दी डिस्टन्स ऑफ अबाउट 200 किलोमीटर फ्रॉम सोलापूर टू पुणे इन 5 hours. बघा काय सांगितलं? एक बस सोलापूर ते पुणे काय करते? सुमारे 200 किलोमीटर 5 तासात पार करते. तर ती बस काय सांगितले बघा? हाऊ मच डिस्टन्स डज कवर इन अ 1 hour. म्हणजे ती एका तासात किती अंतर पार करेल. बघा अगोदर काय करायचं? फॉर्म्युला दिलेला स्पीड इज इक्वल टू स्पीड किती आहे? ॲज अ 200 बरोबर, 200 किलोमीटर बरोबर आहे. आणि भागिले काय येणार? आवर काय दिलाय? किती आवर सांगितलंय? 5 hour. त्यानं भाग आलं तर किती येईल? 5 × 5 5 × 20 आणि 5 × 0
0 एवढं येईल. बरोबर आहे का. नंतर बघा व्हाईल सॉल्विंग दिस एक्झाम्पल वी टेक दी रेशो ऑफ दी डिस्टन्स ट्रायव्हर्स इन अ टाइम रिक्वायर्ड ट्रायव्हर्स दॅट दी डिस्टन्स. म्हणजे हे उदाहरण सोडवताना काय दिसून आलं, आपण पार केलेलं अंतर व अंतर पार करण्यास लागणारा वेळ यांचं गुणोत्तर काढू शकतो. फ्रॉम दिस रेशो वी कॅन टू नो दी डिस्टन्स ट्रायव्हर्स्ड बाय अ बस इन 1 युनिट ऑफ टाइम. हे गुणोत्तर कशात मोजलं जातं, एककात, आणि एकक कालावधीत पार केलेलं अंतर आपण मोजू शकतो म्हणजे युनिट ऑफ स्पीडमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, खाली बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझे व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करेन तेव्हा त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सतत मिळत राहील. थँक्यू.